आता बघा दिवसभरातील मोठ्या बातम्या। पुण्यातील गुडलक चौकामध्ये 6 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। उपोषण करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांची तब्येत खालावली। आमदार रोहित पवार यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट। 2 वर्ष सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणी कंत्राटदाराला नोटीस। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने एंट्री फी वसूल करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस पाठवली। ठेका रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस। संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर कारवाई। मंत्री दादा भुसे यांनी घेतली जखमी पत्रकाराची भेट। पुढील 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची याबाबत भेट घेणार। दादा भुसेंनी दिली माहिती। या प्रकरणी संपूर्ण चौकशी केली जाईल आणि आरोपींवरती कठोर कारवाई केली जाईल असंही वक्तव्य। नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण। अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर, पण मालेगावातील सगळे जन्म प्रमाणपत्र रद्द केल्याची सोमय्यांची माहिती। गुन्हे दाखल। विद्यापीठामध्ये सर म्हणणं बंद करा। सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी। स्वामी जितेंद्रानंद महाराजांची मागणी। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे नमो युवा रनचं आयोजन। 7,000हून अधिक मुंबईकर सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत नशामुक्त मुंबईचा नारा। फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यातील नगर परिषद नगरपंचायतीसाठीची अंतिम प्रभाग रचना पुढील आठवड्यात होणार। 14 नगर परिषदेला 3 नगरपंचायतींच्या हरकती आणि सूचनांची सुनावणी पूर्ण। अंतिम प्रभाग रचना 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध केली जाणार।